नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीके एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलवरती सर्व विद्यार्थ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतोय. मित्रांनो, नेहमीप्रमाणे आजही आपण नवीन सिरीज घेऊन आलेले आहेत आणि त्यासमोर तुमचा पहिला प्रश्न आहे आजच्या सेशन मधला. भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही? हा पहिला प्रश्न आहे. तर भारत हे कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही? तर आपल्या प्रस्तावनेमध्येच भारताची ओळख दिलेली आहे बघा. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक, सार्वभौम, त्याच्यानंतर समाजवादी, त्याच्यानंतर धर्म निरपेक्ष, त्याच्यानंतर लोकशाही आणि त्याच्यानंतर गणराज्य अशी आपल्या संविधानामध्ये जी प्रस्ताविका आहे त्या प्रस्ताविकेमध्येच आपल्या भारताची ओळख दिलेली आहे आणि त्याच्यावरून आपल्याला हे उत्तर ऑटोमॅटिक मिळून जातं. हे गणराज्य म्हणजेच प्रजासत्ताक. भारत हे प्रजासत्ताक राष्ट्र आहे. भारत हे प्रजासत्ताक राष्ट्र का आहे? कारण भारताचा जो राजासारखा माणूस आहे, भारतामध्ये राजासारखा असणारा व्यक्ती कोण? राष्ट्रपती आहे. पण आपला जो राष्ट्रपती आहे हा देशाचा राष्ट्रप्रमुख आहे, पण आपला राष्ट्रपती हा वंश परंपरेने निवडला जात नाही. तर आपला जो राष्ट्रपती आहे तो प्रत्येक 5 वर्षाला हा अप्रत्यक्षरित्या मताने निवडून दिला जातो. म्हणून भारत हे एक प्रजासत्ताक राष्ट्र आहे, म्हणजे गणराज्य आहे. भारतामध्ये लोकशाही पण आहे, म्हणजे हा पण पर्याय या ठिकाणी कट होतो. उरले 2 पर्याय. भारतामध्ये साम्यवादी विचार प्रणाली आहे आणि भारताचा जो साम्यवाद आहे तो म्हणजे जसं आपल्या भारतामध्ये प्रामुख्याने कम्युनिस्ट लोक जे काम करतात, अगदी म्हणजे पूर्ण देशाच्या वरती कुठल्याही एका व्यक्तीचं किंवा एका विचारधारेचं साम्राज्य असलं नाही पाहिजे, हा मानणारा जो वर्ग आहे तो साम्यवादी विचारधारेचा म्हणून ओळखला जातो. आणि भारत या विचारधारेचा म्हणजे पाईक आहेच आहे. भारत हा साम्राज्यवादी विचारधारेचा भारत नाही. साम्राज्यवाद म्हणजे काय? अशी विचारधारा की एका देशाने दुसऱ्या देशावरती ताबा करून तो देश आपण आपल्या ताब्यामध्ये आणणं, ते साम्राज्यवाद आहे. आणि भारत हा साम्राज्यवाद्या प्रकारचं राष्ट्र नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालीलपैकी कोणती बाब महत्वाची आहे? भारत जगामध्ये ज्या विचारधारेसाठी ओळखला जातो ती विचारधारा जगाला पूर्णतः भारताने जी विचारधारा शिकवलेली आहे ते म्हणजे कोण आहे? अलिप्तवाद आहे. आणि अलिप्तवाद हा शब्द पहिल्यांदा जर कोणी म्हटला असेल, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हटलेला आहे. कोलंबियामध्ये भाषण करत असताना त्यांनी पहिल्यांदा हा शब्द वापरलेला आहे 1954 मध्ये. आणि मित्रांनो, अलिप्तवाद जेव्हा भारत स्वतंत्र झाला, भारत जेव्हा 1947 ला स्वतंत्र झाला, म्हणजे शीत युद्ध सुरू झालेलं होतं. एक अमेरिकेचा गट तयार झाला होता आणि दुसरा रशियाचा गट तयार झालेला होता. रशिया हे साम्यवादी विचारधारेचं राष्ट्र होतं आणि अमेरिका हे भांडवलशाही विचारधारेचे राष्ट्र. म्हणजे अमेरिकेने काय केलं? भांडवलशाही विचारधारेला मानणाऱ्या राष्ट्रांना एकत्रित केलं आणि रशियाने साम्यवाद मानणाऱ्या राष्ट्रांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. यावेळी भारताने ना अमेरिकेच्या गटामध्ये समावेश घेतला ना रशियाच्या गटामध्ये समावेश घेतला. म्हणजे भारताने तेव्हा जी विचारधारा स्वीकारली ती विचारधारा म्हणजे अलिप्तवाद आहे. आणि अलिप्तवाद हेच आपल्या भारताच्या परराष्ट्र धोरणामधले अत्यंत महत्वाची बाब म्हणून ती ओळखली जाते. कारण भारताने या शीत युद्धाच्या कालखंडामध्ये ना अमेरिकेची बाजू घेतली ना रशियाची बाजू घेतली. तेव्हा पंडित नेहरूने सांगितलं की आम्ही आमचा वेगळ्या विचारधारेने, आम्ही आमचं वेगळा एक स्वतंत्र विचारधारा म्हणून आम्ही आमचं अस्तित्व पुढे घेऊन जातो. अशा पद्धतीची जी विचारधारा आहे ती अलिप्तवाद आहे. अलिप्तवाद म्हणजे वेगळं राहणे. म्हणून
ही जी विचारधारा आहे म्हणजे जगाच्या पुढं पहिल्यांदा जर कोणी आणली असेल तर ती भारतानं आणलेली आहे. म्हणून अलिप्तवाद हा जगामध्ये जो काही पसरलेला आहे त्याचा मूळ उद्गाता देश म्हणजे कोण आहे तर तो भारत आहे. आणि 1955 ला बांडुंग येथे जी परिषद भरलेली होती ना इंडोनेशियामध्ये, या परिषदेमध्ये जगामध्ये अलिप्तवादाची काय झाली विचारधारा उदयास आली. पण खऱ्या अर्थाने अलिप्तवाद जगाला जर कोणी शिकवला असेल तर ते भारतानं शिकवलेलं आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे अगदी बरोबर असेल. पुढचा प्रश्न आहे, भारताने 1971 मध्ये युद्ध जिंकले होते म्हणून दरवर्षी डॅश डॅश हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. विजय दिवस मित्रांनो, हे 1971 चे जे युद्ध आहे हे बांगलादेशच्या संबंधित युद्ध आहे. आणि 3 डिसेंबर 1971 या दिवशी पाकिस्तानने एक ऑपरेशन चालू केलेलं होतं. आणि पाकिस्तानने जे ऑपरेशन सुरू केलं होतं त्या ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन चंगेज खान होतं. कोणतं? ऑपरेशन चंगेज खान होतं. आणि ऑपरेशन चंगेज खानच्या अंतर्गत ह्या पाकिस्तानने भारताच्या हवाई दलावरती हल्ला केला होता. आणि त्याची सुरुवात कधी झाली? 3 डिसेंबर 1971 ला सुरुवात झाली. तेव्हा भारताच्या पंतप्रधान कोण होत्या? इंदिरा गांधी होत्या. आणि त्यावेळी भारताचे संरक्षण मंत्री जगजीवन राम होते. कोण होते? जगजीवन राम. आणि जगजीवन राम यांच्या नेतृत्वाखाली आणि इंदिरा गांधीजीच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने प्रचंड मोठा एक विजय मिळवला. 3 डिसेंबरला सुरू झालेली पाकिस्तानची कार्यवाही 16 डिसेंबर 1971 ला 16 डिसेंबर 1971 ला आजच्या बांगलादेश मधील ढाका येथे पाकिस्तानने आत्मसमर्पण केलं. आणि अशा पद्धतीनं त्या दिवशी भारताने पाकिस्तानवरती विजय मिळवला. तोच दिवस म्हणजे 16 डिसेंबर आपल्याकडं विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि याच विजयाच्या दिवशी ह्या पाकिस्तान मधून नवीन एका राष्ट्राची निर्मिती झाली. आणि ते राष्ट्र म्हणजे कोण आहे तर ते बांगलादेश आहे. आणि आपल्याकडे जो विजय दिन म्हणून साजरा केला जातो तो कोणता आहे? 16 डिसेंबर. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल. आणि याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा लक्षात ठेवा, जेव्हा हे युद्ध झालं 71 ला युद्ध झालं तेव्हा 1972 ला शिमला परिषद पार पडली. शिमला परिषद. आणि या शिमला परिषदेच्या नुसार आपल्या भारत आणि पाकिस्तानच्या वरती एक नियंत्रण रेषा तयार करण्यात आली. त्याच नियंत्रण रेषेला आपण काय म्हणतो? LOC, लाईन ऑफ कंट्रोल. ही जी रेषा आहे ह्या युद्धाच्या नंतर एक शिमला करारानुसार 1972 मध्ये LOC भारत आणि पाकिस्तानच्या जम्मू काश्मीरचा जो भाग आहे तिथं LOC रेषा तयार करण्यात आली. आणि अशा पद्धतीनं आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे, आयुर्वेदाचे जनक कोणाला म्हणतात? आयुर्वेदाचे जनक. तर याच्यामध्ये बघा, भारताच्या आयुर्वेदाचा जर आपण थोडाफार इतिहास जर अभ्यासलात तर जे काही आपले वेद आहेत ना त्या वेदामध्ये जो अथर्व वेद आहे ह्या अथर्व वेदाच्या मध्ये भारताच्या आयुर्वेदाचा पाया रचलेला आहे. आणखीन एक असाच प्रश्न येतो बघा, म्हणजे ह्या अथर्व वेदावरती म्हणजे भारताचा जो काही आयुर्वेदाचं उगमस्थान आहे ते सगळा पाया कशाला मानला जातो? अथर्व वेदाला मानला जातो. आणि वेदापैकी एक वेद कोणता? सामवेद आहे. ह्याला भारताच्या संगीताचा पाया म्हणून ओळखलं जातं. संगीताचा पाया. सगळ्यात महत्वाचं काय, ह्या अथर्व वेदाच्या जेव्हा हा सगळा जो आयुर्वेदाचा भाग आहे तो सगळा अथर्व वेदामध्ये आहे. पण प्रश्न काय विचारलाय तुम्हाला, आयुर्वेदाचे जनक कोणाला म्हणतात? ह्याच्यामध्ये आणखीन एक त्याच्या संबंधित एक पर्याय आहे बघा, चरक. चरक हा एक प्राचीन ग्रंथ आहे. प्राचीन ग्रंथ आहे. आणि हा ग्रंथ सुद्धा आयुर्वेदाशी संबंधित आहे. आयुर्वेद
हा ग्रंथ आहे. तुम्हाला इथं आयुर्वेदाचे जनक कोणाला म्हणतात असा प्रश्न आहे. म्हणून भारताच्या आयुर्वेदाचे जनक या पर्यायामध्ये दिलेलं नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाच्या नुसार हे उत्तर बरोबर आहे. पण भारताच्या आयुर्वेदाचे जनक कोणाला म्हटलं जातं तर धन्वंतरी यांना भारताच्या आयुर्वेदाचे जनक म्हणून ओळखलं जातं. आणि आपण इथं जर विचार केला ह्याच्यामध्ये चरक नावाचा आहे, ते काही व्यक्ती नाही, तो ग्रंथ आहे, प्राचीन ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये पण आयुर्वेदाचीच माहिती आहे. पण तुम्हाला उद्गाते कोण म्हटलंय, जनक कोण म्हटलंय, आणि या प्रश्नाचं उत्तर काय असेल, धन्वंतरी असेल. आणि आपल्याकडं महर्षी पतंजली यांना भारताच्या योगाचे जनक म्हणून त्यांच्याला ओळखलं जातं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्यायामध्ये नाही, म्हणून यापैकी नाही. उत्तर त्याचं बरोबर काय, धन्वंतरी हे उत्तर अगदी बरोबर असेल. पुढचा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये ना थोडं प्रश्नामध्ये हा पहिल्या प्रश्नात चूक होती. ते जिना हाऊस ही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी कोठे आहे. जिना हाऊस ही 1936 मध्ये त्या काळामध्ये 2 लाख रुपये खर्च करून बॅरिस्टर जिना यांनी ही वस्तू म्हणजे ही त्यांनी बांधलेली इमारत आहे. 1936 मध्ये त्याची पायाभरणी झालेली आहे. आणि मुंबईमध्ये जे मलबार हिल आहे ना, मलबार हिल, ह्या मलबार हिल वरती हे काय आहे, यांचं घर आहे. आणि जेव्हा भारताची फाळणी झाली तेव्हा बॅरिस्टर जिनाने हे घर सोडलं आणि ते घर सोडून निघून गेले. आणि हे जी जिना हाऊस ही जी प्रसिद्ध ऐतिहासिक वस्तू आहे कोठे आहे असा प्रश्न विचारलेला आहे. ती मुंबईमध्ये आहे. मुंबईमध्ये कुठं, मलबार हिल वरती आहे. मलबार हिल वरती 1936 मध्ये बांधण्यात आले. बॅरिस्टर जिना म्हणजे हे पाकिस्तानचे निर्माते आणि पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल सुद्धा कोण आहेत, बॅरिस्टर जिना आहेत. यांच्यावरती आणखीन एक नेहमी प्रश्न येतो. 1940 ला बॅरिस्टर जिना यांनी जो ग्रंथ मांडला होता त्यालाच आपण टू नेशन थेरी असं म्हटलं जातं. काय म्हणतात, टू नेशन थेरी. ह्याचे जे काही सिद्धांत आहे तो सिद्धांत सुद्धा कोणाचा आहे, बॅरिस्टर जिना यांचा आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला नेपोलियन ऑफ इंडिया असं म्हटलं जातं. नेपोलियन ऑफ इंडिया. नेपोलियन कोण होता, फ्रान्सचा राजा. आणि फ्रान्समध्ये जी काही क्रांती घडली त्याच्यामध्ये प्रचंड मोठं योगदान नेपोलियन बोनापार्टचं आहे. नेपोलियनने उभ्या आयुष्यामध्ये जे काही साम्राज्य उभं केलं होतं ते शेवटी हा नेपोलियन 1815 ला जे वॉटरलू नावाचं युद्ध झालेलं आहे, वॉटरलू या युद्धामध्ये नेपोलियन बोनापार्टचा पराभव झाला होता. आणि आपल्या भारतामध्ये नेपोलियन सारखं साम्राज्य उभं करणारा राजा म्हणजे कोण होता, समुद्रगुप्त होता. कोण होता, समुद्रगुप्त होता. आणि हा जो समुद्रगुप्त आहे याला भारताचा नेपोलियन असं कोणी म्हटलं होतं तर भारताचा यांना नेपोलियन म्हणणारे व्ही के स्मिथ होते. कोण होते, व्ही के स्मिथ यांनी या समुद्रगुप्त राजाला भारताचा नेपोलियन म्हणून ओळखलेला आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, बाबूजी हे टोपणनाव कोणत्या नेत्याशी जोडले गेलेले आहे. बाबूजी, मी तुम्हाला आत्ताच पहिल्याच प्रश्नामध्ये, पहिला का नाही तिसऱ्या काहीतरी प्रश्नामध्ये मी ते वाक्य उच्चारलेलं आहे. बाबूजी म्हणजे कोण, हे मूळचे बिहारचे होते. कुठले होते, बिहारचे. आणि ह्याच्यामध्ये बिहारचे असणारे प्रमुख व्यक्ती म्हणजे जगजीवन राम है ना. जगजीवन राम यांचं पहिलं वैशिष्ट्य काय बघा, जेव्हा आपल्याकडे 1946 ला भारताचं अंतरिम सरकार स्थापन झालं होतं ना, हंगामी सरकार, या हंगामी सरकारमध्ये पहिले पंतप्रधान म्हणून जेव्हा पंडित नेहरूची निवड झालेली होती त्या मंत्रिमंडळामध्ये सर्वात तरुण मंत्री
सर्वात तरुण मंत्री तेव्हाचे कोण होते? जगजीवन राम होते. कामगार मंत्री म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं होतं. सर्वात तरुण मंत्री तेव्हाच्या मंत्रिमंडळातले कोण होते? जगजीवन राम होते. आणि जगजीवन राम 1971 ला भारताचे संरक्षण मंत्री सुद्धा होते. आणि जेव्हा इंदिरा गांधीजीने आणीबाणी लागू केली होती, त्या आणीबाणीमध्ये इंदिरा गांधीजींना चांगल्या पद्धतीने ज्या व्यक्तीने सपोर्ट केला त्याच्यापैकी एक नाव म्हणजे कोण? जगजीवन राम. नंतर त्यांनी 1977 ला बीजेपी भारतीय जनता पक्षामध्ये आले आणि 77 ते 1977 ते 1979 या कालखंडामध्ये ते आपल्या भारताचे काय होते? उपपंतप्रधान सुद्धा होते. आणि जो तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, बाबूजी हे टोपण नाव कोणत्या नेत्याशी जोडले गेले, त्या प्रश्नाचं उत्तर आहे जगजीवन राम. पर्याय क्रमांक 4 उत्तर अगदी बरोबर. पुढचा प्रश्न आहे, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह कोणता? ह्याच्यामध्ये बघा, हा जो शुक्र आहे ना, शुक्र हा जो ग्रह आहे, शुक्राला पहाटेचा तारा असं म्हटलं जातं. काय म्हणतात? पहाटेचा तारा असं कोणाला म्हटलं जातं? शुक्राला. शुक्रावरचं जे वातावरण आहे ना, ते अतिशय घनदाट स्वरूपाचं आहे, म्हणून शुक्राला सर्वात उष्ण ग्रह म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्याच्यानंतर मंगळाचा विचार केला तर मंगळाला लाल ग्रह म्हणून ओळखलं जातं. कोणता ग्रह? लाल ग्रह म्हणून ओळखला जातो. ह्याचा रंग तांबूस दिसतो म्हणून तो लाल ग्रह म्हणून ओळखला जातो. मंगळाला फोबॉस आणि डिमॉस, फोबॉस आणि डिमॉस हे असे काय आहेत? दोन उपग्रह आहेत. फोबॉस आणि डिमॉस हे दोन उपग्रह कोणाचे आहेत? मंगळाचे आहेत. बुध हा सूर्यमालेमधला सूर्याच्या नंतरचा पहिला ग्रह म्हणून ओळखला जातो. हा सर्वात लहान ग्रह म्हणून सुद्धा ओळखला जातो. सर्वात लहान ग्रह. मग इथं हा पर्याय कटला, हा पर्याय कटला, हा पर्याय. गुरु हा सर्वात मोठा ग्रह म्हणून ओळखला जातो. गुरुला साधारणतः 79 उपग्रह आहेत. किती? 79 उपग्रह आहेत. आणि गुरु हा ग्रह पृथ्वीच्या 300 पट एवढा मोठा आहे. आणि सर्वात जास्त उपग्रह असणारा कोण आहे? शनी आहे. शनीला साधारणतः 82 उपग्रह आहेत. सर्वात जास्त ग्रह आणि सर्वात मोठा ग्रह गुरु आणि सर्वात लहान ग्रह कोणता? बुध. शेवटी या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. खालीलपैकी कोणत्या ग्रहाला उपग्रह किंवा चंद्र नाहीत? सरळ सरळ पाठच करून ठेवायचं. आपल्या सूर्यमालेमध्ये आपण बघा, याच्यामध्ये युरेनसला साधारणतः 47 समथिंग, परफेक्ट थोडस मलाही आठवत नाही, युरेनसला 47 उपग्रह आहेत. नेपच्यूनला 14 आहेत आणि मंगळाला 2 आहेत. मी आता सांगितलेलं आहे. आणि आपल्या सूर्यमालेमध्ये बुध आणि शुक्र असे 2 ग्रह आहेत. कोणते? बुध आणि शुक्र यांना उपग्रह नाही. मग इथं सगळ्यांनाच आहेत. पण इथं तुम्हाला प्रश्न काय विचारलाय? उपग्रह नाही, सगळ्यांनाच आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. मग सूर्यमालेमध्ये असे 2 ग्रह आहेत की ज्यांना उपग्रह नाहीत. 1 नंबर बुध, 2 नंबर शुक्र. पुढचा प्रश्न, चंद्राच्या अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंत येणाऱ्या पंधरवाड्यास काय म्हणतात? मित्रांनो हे बघा, आपल्याकडे इथं मध्ये आहे ना, हा समजा कोण आहे, आपण इथं विचार केलात आणि इथं चंद्र काढलात. ठीक आहे, हे चंद्र आणि त्याच्यानंतर आपण इथं काय करूया, इथं सूर्य काढूया. सूर्य हा चंद्र आणि त्याच्यानंतर ही कोण आहे? पृथ्वी है ना. पृथ्वी स्वतःभोवती फिरते, सूर्याभोवती फिरते. चंद्र स्वतःभोवती फिरतो आणि चंद्र पृथ्वीच्या भोवती. आणि पृथ्वीचा उपग्रह म्हणजे कोण आहे? चंद्र. चंद्र हा स्वतःभोवती फिरत फिरत ह्या पृथ्वीच्या भोवती असा फिरत फिरत येतो है ना. आणि इथं
काटकोन तयार होतं, इथं काटकोन तयार होतं, इथं काटकोन तयार होतं, त्याला अष्टमी असं म्हटलं जातं. हा थोडासा मोठा बीट आहे. आपण लेक्चर मध्ये जेव्हा आपली बॅच लॉन्च होईल तेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टी नक्कीच कळतील. आता जेव्हा चंद्र अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंतचा जो कालखंड आहे, अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंतचा जो कालखंड आहे, अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंतचा कालखंड म्हणजे शुक्ल पक्ष म्हणून ओळखला जातो. काय म्हणतात? शुक्ल पक्ष. चंद्राच्या अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंतचा कालखंड शुक्ल पक्ष. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे अगदी बरोबर आहे. कृष्ण पक्ष म्हणजे काय? पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत जो कालावधी आहे, जो पंधरवाडा आहे, त्याला काय म्हणतात? कृष्ण पक्ष म्हणतात. पण आपल्याला विचारले काय? अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंत. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते शहर हिमाचल प्रदेशची दुसरी राजधानी म्हणून घोषित करण्यात आलेली आहे? मित्रांनो, हिमाचल प्रदेशची मूळची राजधानी शिमला आहे. कोणती आहे? शिमला. पण शिमल्यामध्ये प्रॉब्लेम काय येतो? हिवाळ्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हिमवृष्टी होत असल्यामुळं इथून कारभार पाहणं शक्य नाही. म्हणून हिमाचल प्रदेशची दुसरी जी राजधानी आहे हिवाळ्यातली, ती राजधानी म्हणजे कोणती आहे? धर्मशाळा. आणि धर्मशाळाला त्या राज्याची राजधानी म्हणून कधी मान्यता दिली? दुसरी राजधानी कुठली? हिमाचल प्रदेशची हिवाळ्यातली राजधानी म्हणून 2017ला मान्यता दिली. कोणाला मान्यता दिली? धर्मशाळेला. पण हिमाचल प्रदेशची मूळची राजधानी कोण आहे? शिमलाच आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते राज्य सेवन सिस्टर्सचा भाग नाही? हा बघा, आपला हा जो भाग आहे भारताचा, हे सिक्कीम आहे. इकडं अशा पद्धतीनं हा असा आपल्या भारताचा भाग तयार होतो. हा ओके. हा इथं लक्षात काय ठेवायचं बघा, पहिलं नंबर 1 लक्षात ठेवायचं आसाम, त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश, त्याच्यानंतर नागालँड, त्याच्यानंतर मणिपूर, त्याच्यानंतर मिझोराम, त्याच्यानंतर त्रिपुरा, त्याच्यानंतर मेघालया. 1 2 4 5 6 7 या 7 देशांना, राज्यांना सेवन सिस्टर्स, याला सेवन सिस्टर्स का म्हणतात? कारण सांस्कृतिक दृष्ट्या त्याच्यानंतर विचारधारेनुसार आणि त्यांचं राहणीमान, ह्या सगळ्या गोष्टी ह्या 7 सारख्या राज्यांच्या साधारणतः सारख्या आहेत. म्हणून त्यांना 7 जुळ्या बहिणी म्हटलं जातं. आणि मित्रांनो, ह्याच्यामध्ये बघा, आसाम तर ऑलरेडी तुम्हाला इथं दिसतं, त्रिपुरा दिसतं, मणिपूर दिसतं. या 7 सिस्टर्स मध्ये कोण येत नाही? सिक्कीम येत नाही. आणि सिक्कीमचं वैशिष्ट्य लक्षात ठेवा, ह्या 7 सिस्टरचं, ह्या ज्या 7 जुळ्या बहिणी आहेत, या 7 जुळ्या बहिण्याचं भाऊ राज्य म्हणून कोणाला ओळखलं जातं? सिक्कीमला ओळखलं जातं. आणि हेच या प्रश्नाचं उत्तर फायनली बरोबर असेल. पुढचा प्रश्न आहे, मतदारांच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये काय वापरलं जातं? तर सिल्वर नायट्रेटचा वापर केला जातो. कशाचा वापर केला जातो? सिल्वर नायट्रेट. आता ह्या सिल्वर नाईटचा वापर बोटाच्या शाईवरती, डाव्या आपल्या बोटावरती लावलं जातं, तर्जनीवरती म्हणजे ह्या बोटावरती, पहिल्या फिंगरवरती लावलं जातं. आणि सिल्वर नाईटचा वापर, शाईचा वापर 1960 पासून आपल्या भारतामध्ये केला जातो. आणि हे सुद्धा खूप महत्वाचं आहे, हे जे सिल्वर नायट्रेट जी शाई तयार केली जाते ना, भारतामध्ये फक्त 2च ठिकाणी बनवली जाते. एक कुठलं? हैदराबाद मध्ये एक लॅबोरेटरी आहे, तिथं बनवलं जातं. आणि दुसरं ते कुठं बनवलं जातं? मद्रास मध्ये बनवलं जातं. हैदराबाद आणि मद्रास. हैदराबादला जे काही इंक बनवली जाते मतदानाच्या शाईला बोटावर लावण्यासाठी, ती पूर्ण जगभर पाठवली जाते. जगात जिथं जिथं नॉर्मली निवडणुका, ह्या आपल्या काय ते निवडणुका नॉर्मली होतात, अशा सर्व देशामध्ये, जवळपास 90 देशामध्ये साधारणतः हैदराबाद मधली इंक पाठवली जाते. आणि भारतामध्ये जी इंक वापरली जाते निवडणुकीला, ती नॉर्मली मद्रास मध्ये जी तयार केली जाते ना,
ती वापरली जाते. आणि विशेष जी इंक आपल्या बोटावरती लावली जाते ना, त्याच्यासाठी ब्रश वापरला जातो आणि तो ब्रश मद्रास मध्ये सुद्धा तयार केला जातो. आता सिल्वर नायट्रेटच का वापरलं जातं त्याच्यामध्ये? कारण सिल्वर नायट्रेट जेव्हा आपल्या बोटावरती लावलं जातं, आपल्या अंगामध्ये जे मीठ असतं ना, त्याचं रूपांतर ह्यांच्या रासायनिक अभिक्रिया होते आणि सिल्वर नायट्रेटचं रूपांतर सिल्वर क्लोराईड मध्ये होतं. कशामध्ये होतं? सिल्वर क्लोराईड मध्ये होतं. आणि सिल्वर क्लोराईड जेव्हा हे पाण्यामध्ये बुडवलं जातं, आपल्या हातावरती लावल्यानंतर आपण जर पाण्यात बुडवलात तर हे सिल्वर क्लोराईड हे निघून जात नसतं. म्हणून आपल्याकडं सिल्वर नायट्रेट लावलं जातं. ही शाई लावल्या लावल्या केवळ आणि केवळ 40 सेकंदामध्ये ती काय होते? पूर्णतः कोरडी होऊन जाते. म्हणजे ओलेपणा त्यातला निघून जातो आणि अशा पद्धतीनं आपल्या मतदानाच्या बोटावर लावलेल्या शाईमध्ये सिल्वर नायट्रेट वापरतात. सिल्वर नायट्रेट आपल्या बोटावर लावल्यानंतर हे आपल्या अंगातील मिठासोबत प्रक्रिया घडते. त्याचं रूपांतर सिल्वर क्लोराईड मध्ये होतं आणि सिल्वर क्लोराईड हे पाण्यामध्ये जरी पडलं, आपला हात पाण्यामध्ये जरी लगेच टाकलात तर ती शाई निघून जात नसते. जर शाई या बोटावरती असेल मतदानाच्या पूर्वीची तर ह्या बोटावरती लावली जाते, इथं असेल तर इथं लावली जाते. असे त्याचे वेगवेगळे निकष आहेत. जो तुम्हाला प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे हायड्रोजन सल्फाइड डॅश डॅश आहे. हायड्रोजन सल्फाइड धातूला नाश करण्याचा प्रयत्न करतं. कशाला? धातूला. जसं तांबे आहे है ना, त्याच्यानंतर स्टील आहे, त्याच्यानंतर लोहा आहे, यांच्यावरती प्रक्रिया करून त्यांना नाश करण्याचं काम करतं. कोण? हायड्रोजन सल्फाइड. ते धातूंना नाश करतं म्हणून त्याला काय म्हटलं जातं? क्षरणक असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न बेकिंग सोडा म्हणजे काय? आता बेकिंग सोडा आपल्याकडे बघा, हे बऱ्याच वेळा प्रश्न परीक्षेला येतो आणि बऱ्याच वेळा आपल्याला त्याचे उत्तर चुकलेले असतात. बेकिंग सोडा म्हटलं की खाण्याचा सोडा लक्षात ठेवायचा. कुठला सोडा? खाण्याचा सोडा. खाण्याच्या सोडा म्हटलं की त्याच्यामध्ये बाय येणारच. आणि धुण्याचा सोडा म्हटला, धुण्याचा सोडा म्हटला की धुण्याच्या सोड्यामध्ये बाय नाही. बाय नाही, इथं बाय आहे. मग तुम्हाला बाय ह्याच्यामध्ये कुठे दिसते? बाय तुम्हाला दिसणार पर्याय क्रमांक 3 आहे. हेच उत्तर बरोबर आहे. सोडियम बायकार्बोनेट म्हणजे बेकिंग सोडा म्हणजे खाण्याचा सोडा. आणि ह्या सोडियम बायकार्बोनेटचं सूत्र आहे NaHCO2 आणि सोडियम सोडियम बायकार्बोनेट आणि सोडियम कार्बोनेटचं सूत्र काय आहे? NaCO3. हे कोणाचं सूत्र आहे? NaCO3 हे कोणाचं सूत्र आहे? सोडियम कार्बोनेटचं आहे. आणि सोडियम बायकार्बोनेटचं NaHCO2 हे सोडियम बायकार्बोनेट. बाय ज्याच्यात आहे तो खाण्याचा सोडा, बाय ज्याच्यात नाही ते धुण्याचा सोडा. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे नैसर्गिक रबर हा डॅश डॅशचा पॉलिमर आहे. हे उत्तर पाठ करून ठेवायचं. प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो बघा. नैसर्गिक रबर म्हणजे कोण आहे? आयसोप्रीन आहे. कोण आहे? आयसोप्रीन. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर. नैसर्गिक रबर म्हणजे ते रबराच्या झाडापासून जे चीक निघतं, जे पदार्थ निघतो, त्या पदार्थावरती प्रक्रिया करून ते रबर बनवलं जातं आणि तेच नैसर्गिक रबर म्हणजे कोणता आहे? आयसोप्रीन. पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता रंग प्राथमिक रंग नाही? मित्रांनो, प्राथमिक रंग 3च आहेत है ना. प्राथमिक रंग 3 कोणते? तर त्याच्यामध्ये एक निळा येतो, त्याच्यानंतर एक येतो पिवळा आणि त्याच्यानंतर एक येतो निळा पिवळा आणि त्याच्यानंतर लाल येतो. हे 3 मूळ ज्याला रंगच नाही, कुठलाच रंग नाही, ज्याच्यात सगळेच रंग नाश पाहू शकतात, तो म्हणजे काळा रंग आहे.
है ना. आणि काळा रंग हा प्राथमिक रंग नाही. ह्याच्यामध्ये जो हिरवा दिसतो ना, हा हिरवा रंग द्वितीय रंग आहे. प्राथमिक रंग म्हणजे दुसऱ्या रंगापासून न बनलेला मूळचा रंग. मग बाकीचे रंग ह्याच्यामध्ये हा रंग त्याच्यामध्ये तो रंग मिसळून नवीन रंग तयार केले जातात. आणि इथं तुम्हाला पर्यायामध्ये निळा उत्तर होऊ शकत नाही, लाल होऊ शकत नाही, हिरवा. पर्याय क्रमांक 1 उत्तर अगदी बरोबर. काळे सोने कशाला संबोधले जाते? काळे सोने कशाला संबोधतात? उत्तर कमेंट करा बरं. काळे सोने कोणाला म्हणतात? हे बघा, आता त्याच्यामध्ये सोन्यामध्ये 2-3 वाक्य लक्षात ठेवायचं. पांढरे सोने कोणाला म्हणतात? पांढरे सोने कापसाला म्हणतात. आणि प्लॅटिनमला सुद्धा म्हटलं जातं. प्लॅटिनम. ओके, पांढरं सोनं. त्याच्यानंतर फसवे सोने कोणाला म्हणतात? फसवे सोनं किंवा त्याला मूर्ख सोनं म्हटलं जातं. मूर्ख सोनं. फसवे सोनं म्हणजे कोण? आयर्न पायराइट. आयर्न पायराइट. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये कापूस नाही, प्लॅटिनम नाही, आयर्न पायराइट नाही. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे आणखीन कोणतं बघा. काळं सोनं कोणाला म्हणतात? काळं सोनंच आहे ना. काळे सोने कोणाला म्हणतात? तर काळे सोने ह्या खनिज तेलाला म्हणतात. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल. मित्रांनो, अशा पद्धतीनं आजचे आपले सेशन मधले प्रश्न या ठिकाणी संपलेले आहेत. असे खूप वेगवेगळे प्रश्न तुम्हाला या सिरीजच्या माध्यमातून मिळणार आहेत. मी फक्त एकच रिक्वेस्ट करेल, जर व्हिडिओ आवडत असतील तर मित्रांनो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्यानंतर कमेंट करायला विसरू नका. सोबतच आपली लिंक जेवढे तुमच्याकडे ग्रुप आहेत त्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा. उर्वरित नवीन सिरीज घेऊन येऊया आपण नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.